Don't reject me, I am a learner. हंटर सिनेमाच्या सेटवर मी आत्ता आहे आणि माझ्यासोबत आहे गुलशन देव्या आणि सई तामणकर. त्यामुळे एक वेगळा नजारा आपल्याला पाहायला मिळतो इकडे. खूप स्वागत आहे तुमचं. बहुत हटके कुछ कर रहे हो. आपकी एक से एक फिल्म है. आपको ऐसे लग रहा है मैं बहुत हटके कर रहा हूँ? मैं शायद थोड़ी दूरी खड़ी रहती हूँ. नहीं, आपको नहीं हटाऊंगा, आप पास आइए. कोई बात नहीं, आप थोड़ा और पास आ जाइए. देखिए मंदार पोंक्षे का जो कैरेक्टर है बहुत ही प्रोमो और ये सब एक्साइटमेंट बहुत बढ़ गई है. तो ये कैसा कैरेक्टर है, क्या है? बेसिकली बहुत साधारण सा इंसान है. जब सबसे पहले हर्ष ने ये कहानी सुनाई थी तो मेरे जहन में वो अमोल पालेकर जी आ गए थे. तो मतलब ये अगर 70 के दशक में फिल्म बनती तो अमोल पालेकर जी जिस किस्म की फिल्में करते थे, एकदम मध्यम वर्गीय इंसान, उसका स्वरूप है. तो वी ऑल लव हिम फॉर दैट. तो वो सोच के हमने किया था. सो मंदार इज़ अ वेरी ऑर्डिनरी पर्सन, लेकिन कुछ ऐसे एक्स्ट्रॉर्डिनरी चीज़ें कर लेता है, थोड़ा डेयरिंग करके कर लेता है. हाय, I'm Mandar Pongshe. I want to be friends with you. The way you walk, the way you talk, the way you walk, I want that now. सेकंड बेस्ट पे लाइन मारो यार, पटने के चांसेस ज्यादा होते हैं बॉस. हर जगह पे तेरा खड़ा है. I'm on the move. मेरे हाथों में जादू है, मसाज कर देता हूँ. थोड़ा सा एक रियलिस्टिक मिडिल क्लास लुक है. वो कॉमेडी भी है तो मतलब एकदम स्लैपस्टिक कॉमेडी नहीं है, एकदम स्लाइस ऑफ लाइफ कॉमेडी है. और एक किस्म से ये कमिंग ऑफ एज फिल्म है. मंदार पोंक्षे कम्स ऑफ एज, और एटलीस्ट वी होप दैट ही विल कम ऑफ एज. सो उस किस्म की फिल्म है. आणि सई तामणकर, सई आम्हाला दिसते या एका वेगळ्याच फिल्ममध्ये आणि अर्थात वेगळ्याच भूमिकेत, ज्योत्स्नाच्या भूमिकेत. सई, हा सगळा एक्सपिरियन्स कसा होता, हा योग कसा आला? सुंदर होता. ॲक्सिडेंटली माझं कास्टिंग झालं या फिल्मसाठी आणि मजा आली मला गुल्लूबरोबर काम करायला. ॲक्सिडेंट अच्छा था ना? व्हेरी व्हेरी हॅपी ॲक्सिडेंट. आणि ज्योत्स्ना भाभी असं कॅरेक्टर आहे माझं ह्याच्यामध्ये. आणि भाभी नाही रे, याला मी ट्रेन करते, ज्योत्स्ना वहिनी. हां, मी याला हा बच्चा आहे, काही गोष्टी तो करू इच्छितो. सो आय काइंड ऑफ ट्रेन हिम आणि नॉटीली ट्रेन हिम. सो असं. आणि आज आम्ही गाण्याचं शूट करतो. सो आय एम व्हेरी एक्सायटेड अँड नर्वस. मुझे सीखने दो, आंखें सेकने दो. मुझे मिलना है तो आ जाओ ना, मेरा घर तो तुम्हें पता है. दरवाजा खुला रखना. गान अपने लोडेड है, बस एक किस. टारगेट भी कोडेड है. ये सब कैसे कर लेता है? सिंपल है बॉस. स्मेल द नीड्स ऑफ अ वुमन, वास लेने का. आई एम लॉर्ड कामदेव. वासु साला. मन को तूने सताया, तन को तूने लुभाया, दामन पे दाग लगाया गो. ये हमारे मराठी की बहुत मतलब टॉप की एक्ट्रेस है. बिल्कुल बिल्कुल. मतलब हर दूसरा महीना इसका कुछ फिल्म रिलीज हो रहा होता है, और हमारे साथ प्रमोशन करने के लिए इसके पास टाइम नहीं है. नहीं, इतनी बड़ी एक्ट्रेस है मराठी में. सही के साथ ये ट्यूनिंग कैसा रहा? अरे बहुत बढ़िया रहा, बिकॉज आई डिडंट नो हर बिफोर. नाम तो सुना था मैंने, लेकिन मतलब इन्होंने जैसे बताया एक्सीडेंटल कास्टिंग, लेकिन पहले दिन से ही आई थिंक वी रियली हिट इट ऑफ वेल. और तालमेल अच्छा जमा. एंड शी इज़ फन, शी लाइक्स टू जस्ट कम एंड हैव फन. और वैसे बहुत सारे कुछ है इंटीमेट सीन्स भी किए हमने साथ में, लेकिन कुछ हिचकिचाना वो कुछ नहीं था. वी टुक केयर ऑफ ईच अदर एंड इट वाज वेरी इजी. बहुत आसानी से हमने एक दूसरे के साथ काम किया. आणि अर्थात सई गुलशन सोबत हे ट्यूनिंग कसं? मी गर्ल इन येलो बूट्सपासून त्याची हार्डकोअर फॅन होते. आणि वेन आय गॉट टू नो की मला त्याच्यावर काम करायचं, आय वॉज रिअली एक्सायटेड. आणि तो खूप टॅलेंटेड ॲक्टर आहे. सो मला थोडी भीती पण होती की ह्याच्याबरोबर ह्याच्याच ताकदीने मला उभं राहायचं आहे. पण काही एअर नाही आहे, काही नाही आहे. खूप शांत, छान, समंजस, समजूतदार मुलगा आहे. आणि मला खूप मजा आली. व्हेरी प्रोफेशनल, थरो प्रोफेशनल. आणि मला मजा आली. बिल्कुल. मैं आई एम द मोस्ट प्रोफेशनल एक्टर इन बॉलीवुड. इफ यू डोंट नो, यू आर. मरना है तो भिड़ जाओ. जसं आता तुमच्या दोघांचा डान्स आम्ही पाहतोय, फुल धमाल आहे सगळी. तर अभी डान्स कैसे आ रहा है? सई डान्स आणि तू खूप एन्जॉय करतेय सई. नाही, आम्ही रिहर्सल केली आहे थँकफुली. त्याच्यामुळे
जेवढी नॉर्मली नर्वस असते त्याच्यापेक्षा कमी नर्वस आहे आणि मजा येते मला. आय एम एन्जॉईंग द सॉन्ग. मला हे गाणं खूप आवडतं, सो आय एम एन्जॉईंग द सॉन्ग. बप्पीदा येस, खूप मजा येते. सॉन्ग 90s का एक एरा दिखाई दे रहा है. नहीं 90s का नहीं, उससे भी पहले थोड़ा अर्ली 80s 70s एकदम डिस्को फ्लेवर में है. तो खामोश शाह जो हमारे संगीतकार हैं उन्होंने बड़ा अच्छा एक धुन बनाया है और बपीदा ने ऑब्वियसली ही इज़ अ लेजेंड बपीदा. और इट्स अ फन सॉन्ग, मतलब मस्ती वाला गाना है. तो हम भी मस्ती कर रहे हैं. सबसे मतलब पहली बार मैं गाने का सीक्वेंस शूट कर रहा हूँ किसी फिल्म के लिए, सो इट्स फर्स्ट टाइम फॉर मी. तो मैं भी बड़ा नर्वस हूँ, लेकिन कोशिश कर रहा हूँ मैं बहुत. हमारे जैसे उमा और गेती हमारे कोरियोग्राफर्स हैं, तो दे बीइंग वेरी पेशेंट विथ मी. मैं गलत करता हूँ तो फिर भी नो प्रॉब्लम, एक और कर लेंगे करके. बट इट्स अ फन सॉन्ग. तो हम लोग उसको मस्ती मजाक में कर रहे हैं, तो एंड लोग भी आई थिंक उसको मस्ती मजाक में एंजॉय करेंगे. बस जाते जाते एक आध स्टेप हो जाए प्लीज. या ये वाला है. पूरा करेंगे. तरसाओ माना है तो गिर जाओ. गन मेरी 303 लूंगा मैं एक पे एक फ्री. Don't reject me, I am a learner. हंटर सिनेमाचा ऑन लोकेशन नजारा आज आपण पाहतोय आणि आज अनेक कलाकारांना मी भेटते इकडे आणि त्यातच मी गाठलंय राधिका आपटेला सुद्धा. राधिका, तुला आम्ही लय भारीमध्ये तर लय भारी काम करताना पाहिलंय आणि अनेक वेगवेगळ्या सिनेमांमधून तुझं अत्यंत उत्तम काम पाहिलेलं आहे. आणि आता हंटर खूप हटके फिल्म आहे, जसं आम्ही प्रोमो पाहतोय. तर आता या फिल्मविषयी काय सांगशील? ही काय म्हणतात अत्यंत सिम्पल अशी लव्ह स्टोरी आहे खरं सांगायचं तर. आणि ह्युमरस आहे. म्हणजे हर्ष नेहमी म्हणतो की सई परांजपेच्या फिल्म्स त्याला खूप आवडतात, तर त्या साधारण फ्लेवरची ही फिल्म आहे. आणि त्यामुळे जेव्हा ऐकलं होतं स्क्रिप्ट तेव्हाच मला खूप आवडलं होतं. आणि माझं कॅरेक्टरही तसंच आहे, अत्यंत सामान्य आणि कुठेही भेटेल असं कॅरेक्टर आहे. सगळीच कॅरेक्टर्स ॲक्च्युली फिल्ममधली. आणि मला त्यामुळं खूप सारे मंदार, खूप साऱ्या तृप्ती माहिती आहेत. म्हणजे हे म्हणजे कॅरेक्टर्स आहेत ते माहिती आहेत रिअल लाईफमध्ये सुद्धा. त्यामुळे ते रिलेट करणं खूप सोपं होतं. भूमिका तृप्ती सॉरी, मी तृप्तीचं काम केलं आहे. त्यामध्ये रिलेट करणं खूप सोपं होतं. आणि तो जो ह्युमर आहे आणि हे सगळं मला खूप आवडत होतं. जे जितकं रिअलिस्टिक आम्ही त्या फिल्ममध्ये फिल्मला ट्रीट केलं ते सगळं खूप भावलं. आणि ही टीमही फार चांगली आहे काम करण्यासाठी. त्यामुळे आमचं सगळं एकतर सेन्सिबिलिटीज जुळून आल्या आणि त्यामुळे वी बिकम रियली गुड फ्रेंड्स. आणि आय डोंट नो, इट रिफ्लेक्ट्स, नाही का. मेरे टाइप के लोगों को वासु कहते हैं, यू नो. Don't reject me, I am a learner. मुझे सीखने दो, आगे सीखने दो. माझा स्कोर काय आहे? आता 56. मराठी कलाकारांची मोठी मांदियाळी आम्हाला इथे पाहायला मिळते. अनेक मराठी कलाकार आहेत. नीना कुलकर्णी आहेत, ज्योतिताई आहेत. हो. आय थिंक का मला माहीत नाही कसं झालं हे, पण फार चांगली गोष्ट आहे. ऑल्सो सुद्धा म्हणजे पुण्यामध्ये सेट आहे ना बऱ्यापैकी गोष्ट, तर त्यामुळं ते सगळा फ्लेवर आहे त्याला. आणि त्यामुळे मराठी बोलणारी माणसांची झालाच नसता हा चित्रपट. कारण मराठीमध्ये आपण पुण्यात कुठं बघतो एवढे हिंदी स्पीकर्स. मुंबईची गोष्ट आहे ही. त्यामुळं तो सगळा फ्लेवर आहे त्याला. आणि त्यामुळे माझ्यासाठी ती फिल्म ॲक्च्युली खूप नॉस्टॅल्जिक आहे, कारण तो त्याच्या लहानपणापासून सुरू होते ना. त्यामुळे तो काळ हा सगळा माझ्या शाळेचा आणि कॉलेजचा काळही आहे. सो माझ्यासाठी ते सगळी ती हवा आणि पुण्याची असल्यामुळे एक्झॅक्टली ते काही सीन्स आहेत त्यात, तो जॉगिंगचे किंवा पार्क्सचे, त्यात ती सकाळ जी कॅप्चर केली आहे पुण्याची त्या काळची, हे सगळं मराठी खूप नॉस्टॅल्जिक आहे. आणि त्यामुळे मला ॲडेड अटॅचमेंट आहे असं म्हणता येईल. नक्कीच. आणि जसं आम्ही लय भारीमध्ये तुला पाहिलंय, आता काही मराठी सिनेमा करायचा विचार आहे का थोडासा? आत्ता मी काही साईन नाही केलेलं. काही वेगळे प्रोजेक्ट्स आत्ता चालू आहेत. जेव्हा छान काहीतरी इंटरेस्टिंग येईल आणि साईन करेन तेव्हा तुम्हाला सांगेन. नक्कीच, आम्ही वाट पाहू. आणि आजच्या गाण्याबद्दल बोललं पाहिजे. प्रमोशनल गाणं आहे, बप्पीदांचं गाणं आहे. येस, अगेन बप्पीदा. इट्स म्हणजे काय म्हणतात आपण, तो पुन्हा रेफरन्स आहे, त्या काळाचा रेफरन्स आहे. आणि पुन्हा बप्पीदाचं गाणं आहे आणि त्यांचं गाणं आहे. सो हे गाणं मी प्रमोशनल सॉन्ग म्हणून फक्त यूज करणार आहोत. त्याचा सिनेमात ते गाणं नाही आहे. आणि याची ट्रीटमेंट ही सिनेमापेक्षा
कम्प्लिटली वेगळी आहे. काही काही म्हणजे पोस्टर्स म्हणा किंवा ह्यातनं काही लोकांनी असे प्रश्न विचारले की काय आहे, सेक्स कॉमेडी आहे का काय. इट्स रिअली नॉट अ सेक्स कॉमेडी, इट्स अ लव्ह स्टोरी. आणि ज्या पद्धतीनं ते लोकांना दिसतंय किंवा ज्या पद्धतीने ते फिल्म खूपच वेगळी आहे. त्यामुळं मला वाटतं ते खूप मजेशीर आहे असं बघणं आणि मग जाऊन फिल्म बघणं. आणि आम्ही ॲक्च्युली इतकी मजा करतोय आज कारण आमचे कॅरेक्टर्स फिल्ममधली आणि ह्यातली आम्ही या प्रमोशन काळातले हे कम्प्लिटली वेगळे आहोत. तेव्हा आम्ही म्हणजे वी रिली फ्रीकिंग आउट की कम्प्लीट मॅडनेस काहीही. आणि इट्स अ रेट्रो, म्हणजे त्याला एक रेट्रो फील दिलाय घेती आणि उमानी, जो मला खूप, इवन हे सगळं खूप रेट्रो आहे आणि मला ते खूप आवडत आहे. इट्स अ फनी सॉन्ग, त्यात एक फनी एलिमेंट, स्टेप काहीतरी दाखवशील. खूप 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 फनी स्टेप आहे, पण काय आम्ही एवढंच करतो. आय रिअली लाईक दिस स्टेप. मला वाटतं खूप मस्त स्टेप आहे. म्हणजे बघितलं मला वाटलं की हे असंच आहे, मग आम्ही खूप काय करायचा प्रयत्न करतो, पण नाही काही नाही, फक्त एवढंच आहे. खूप मजा, खूप आवडते. राधिका, खूप मजा आली आज तुझ्याबरोबर बोलताना आणि अशीच जरा मराठी सिनेमांकडेही वळ थोडीशी, अशी खूप इच्छा आहे. जे चांगलं काय आलं आणि मला जे काही म्हणजे काहीतरी सगळं जुळून आलं पाहिजे, सगळं जुळून आलं तर नक्कीच पाहाल तुम्ही मला मराठी चित्रपटात. Don't reject me, I am a learner. हंटर या सिनेमाच्या ऑन लोकेशनवर मी आत्ता आहे आणि माझ्यासोबत आहेत दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी. नमस्कार. एकतर खूप आगळी वेगळी फिल्म तुम्ही घेऊन येत आहे, त्यासाठी अभिनंदन. आणि खूप हटके काहीतरी पाहायला मिळणार आहे, एवढं नक्की. आता ते काय आहे ते आधी सांगा. हटके आहे, पण इतकं पण असं जसं वाटतंय की सेक्स कॉमेडी आहे असं काही नाही आहे. कॉमेडी आहे आणि एका अशा कॅरेक्टरबद्दल आहे जो ऑब्सेस्ड आहे सेक्सबद्दल. And I prowl with the growl and I make my ladies crawl and I go so low, so low, so low and they all go. सेकंड बेस्ट पे लाइन मारो यार, पटने के चांसेस ज्यादा होते हैं बॉस. सो ह्युमरस आहे, फनी आहे, पण नॉट टू लाऊड, थोडं सिच्युएशनल आणि रिअलिस्टिक आहे. पण आता काय आहे की प्रोमोमध्ये, ट्रेलरमध्ये फक्त 2.5 मिनिट्सचं असतं, तर त्याच्यात सगळे पंचलाईन्स जे आहेत असं वाटतं की सेक्स कॉमेडी आहे, पण इट्स नॉट रिअली. हे खूप सई परांजपे किंवा बासू चटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी असे जे डिरेक्टर्सनी फिल्म केले, तर त्याच्या म्हणजे त्या स्टाईल, हो एकदम तसं आहे. आणि अर्थात आम्हाला जे अत्यंत आकर्षण जे वाटलं ते म्हणजे 2 मराठमोळ्या अभिनेत्री आहेत, सई धावणकर आणि राधिका आपटे, आणि अनेक मराठी कलाकारांची यादीच जणू यात आहे. तर हा मराठी कनेक्ट कसा, तुम्ही स्वतःही मराठी आहात, तर या अभिनेत्रींना म्हणजे तुम्ही सगळ्यांचे असे गुण पारखलेले आहेत आणि मग त्यांना खेचून आणलेलं आहे का इकडे? नाही, बेसिकली कारण स्टोरी हे मंदार पोंक्षेबद्दल आहे आणि त्याचं लाईफ. तर मिलियू जे आहे ते कम्प्लिटली महाराष्ट्रीयनच आहे. तर हे एक मिडल क्लास मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन फॅमिली पोंक्षेज ह्यांच्याबद्दल आहे. तर त्याच्या अवतीभोवती पण सगळे जे आहेत, म्हणजे असं नाही आहे की फक्त मराठी माणसंच त्याचे मित्र होते किंवा असं काही, पण तरी त्याचे भाऊ किंवा कझिन्स आणि ते सगळे जे आहेत ते सगळे मराठी आहेत. तर स्क्रिप्ट डिमांड असं होतं की सगळे मराठी ॲक्टर्सच घेऊ, म्हणजे घ्यायला पाहिजे, हे कसं डिमांड होतं. ॲक्टर्समध्ये एक होतं की गुलशनला जेव्हा बघितलं होतं तेव्हा मी एकतर दम मारो दम बघितलं होतं फर्स्ट, तर तेव्हा मला वाटलं होतं की तो मराठीच आहे, कारण तो गोवन कॅरेक्टर प्ले करतो आणि त्याचं जे ॲक्सेंट होतं किंवा हे स्टाईल ऑफ परफॉर्मिंग असं वाटलं की तो महाराष्ट्रीयनच आहे. मग त्याच्यानंतर कळलं की नाही आहे, आणि मग त्याच्यानंतर दॅट गर्ल इन येलो बूट्स बघितलं, ज्याच्यात तो एक कन्नडिगा गँगस्टरचं प्ले करतोय. सो आणि त्याच्यानंतर शैतानमध्ये तो नॉर्थ इंडियन आहे. तर एकतर क्लिअर होतं की हा खूप ॲडॅप्ट करतो आणि खूप रेंज आहे त्याला ॲज अ परफॉर्मर. ॲज अ परफॉर्मर त्याच्यात रेंज खूप आहे. तर मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा स्क्रिप्ट दिलं होतं आणि मी त्याचं एक नाटक पण बघितलं होतं, त्याच्यात थोडंसं ह्युमर होतं. पण त्यांनी स्क्रिप्ट वाचलं आणि मग एक मीटिंग जेव्हा झालं तर त्यांनी सांगितलं, यार मला असं वाटतं की हे जे रोल आहे ना, मी अमोल पालेकर जसा करायचा किंवा जसं करायचे तर तसं मी हे रोल अप्रोच करतो. आणि हे मला खूप चांगलं वाटलं जेव्हा त्यांनी हे सांगितलं आणि मी सांगितलं ही इज द राईट गाय. सो आणि तसंच एक ट्रीट केलेलं आहे की हा काही स्टड
किंवा कॅसिनोवा किंवा प्लेबॉय नाही आहे. वासू हे खूप महाराष्ट्रीयन टर्म आहे आणि तर लोकांना सगळं कळेल की काय आहे ते. आणि त्याच्यात काही शोई किंवा असं काही तो फ्लॅशी नाही आहे, पण तरी ही इज ऑब्सेस्ड बाय विमेन अँड सो आय थिंक ही वॉज द परफेक्ट चॉईस. आणि आता आमच्या सई तामणकर विषयीही सांगा, कारण अर्थात सईची ही हिंदी फिल्म आहे, तर अर्थात सईचे चाहते खूप मोठे आहेत आणि आम्हालाही वाट बघतोय आम्ही याची. तर सईविषयी सई एकतर असंच मला वाटलं होतं की मी जेव्हा करतोय हे फिल्म तर ऑन्सॉम्बल कास्ट आहे, असं नाही आहे की लीड आहे किंवा सेकंड लीड आहे, थर्ड लीड आहे, सगळे इक्वल आहेत, एस्पेशली ऑल द विमेन. तर मला थोडी भीती वाटली होती की बिकॉज सई सच अ बिग स्टार महाराष्ट्रामध्ये आणि तर कसं होईल, आणि प्लस इतकं टाईट शेड्यूल आहे आणि सगळं काही आहे. पण जेव्हा भेटलो आणि मग जे रोल, आणि प्लस इट वॉज काइंड ऑफ डिवाइन इंटरव्हेन्शन. सईचं कास्टिंग हे खूप लकी आणि ॲक्च्युली इट्स अ डिवाइन इंटरव्हेन्शन. तर असं नाही आहे की इट वॉज थॉट ऑफ किंवा असं काही. तर पण जेव्हा फर्स्ट टाईम भेटलो, द कम्फर्ट लेवल जे मला मिळालं हे इट वॉज अमेझिंग. आणि मग शूट करताना पण जे काही म्हणजे मला पाहिजे होतं ते सगळं, अँड ॲक्च्युली मच मोर दॅन दॅट तिने दिलं. तर एक सुपर्ब रिलीफ होतं की अरे देर इज नो स्टारी ॲटिट्यूड आणि हे ते. तर दॅट इज वन थिंग जे मला कळलं की महाराष्ट्रामध्ये मोठे ॲक्टर्स आहेत, म्हणजे स्टार्स आहेत, पण ते ॲक्टर्सच आहेत, ते स्टार्स नाही झाले. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. Don't reject me, I am a learner.